नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी समाधान नवले पाटील. अजित पवारांच्या पक्षामध्ये भविष्यामध्ये मोठी फूट पडू शकते का, हा प्रश्न आता जोरात चर्चेत आलेला आहे. कारण सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर लगेच जय पवार, छगन भुजबळ आणि आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. पण सगळ्यात मोठी चर्चा झाली ती जय पवारांच्या नावाची. कारण हे फक्त राज्यसभेचं समीकरण नाही, तर पुढच्या नेतृत्वाची चाचणी देखील असल्याचं मानलं जात आहे. जय पवारांनी स्वतः म्हटलं होतं की 2029 मध्ये कार्यकर्त्यांना त्यांचं नेतृत्व हवं आहे. म्हणजेच अजित पवारांचं कुटुंब आता पूर्ण ताकदीने राजकारणात उतरत असल्याचं चित्र महाराष्ट्राने बघितलं. पण हाच मुद्दा पक्षातील जुन्या नेत्यांना खटकतोय का, हा खरा प्रश्न आहे. कारण जेव्हा कुटुंब पुढे येतं तेव्हा जुन्या सहकार्यांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडतील का, हा प्रश्न आता अधिक गंभीर बनत चाललेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांची स्ट्रॅटर्जी ही देखील महाराष्ट्राच्या जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितले. पवार बोलतात एक आणि पवार करतात एक, हे महाराष्ट्राने बघितले होते. पण आता नाव समोर येतंय ते म्हणजे सुनेत्रा पवारांचं. कारण सुनेत्रा पवार खरंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हाताखालची कठपुतळी बनत चाललेल्या आहे का, हा प्रश्न जरी बनत चालला असला की त्या स्वतःचं स्वतंत्र राजकारण उभं करतायत. गेल्या काही महिन्यांतील घडामोडींचा जर विचार केला, एक प्रश्न गडद केलाय. कारण शरद पवारांनी अनेकदा थेट संकेत दिले. अजित पवारांसोबत काही मोठ्या बैठका झाल्या होत्या आणि विलिनीकरणाची चर्चा देखील ठरली होती. पण या सगळ्यांवर सुनेत्रा पवार शांत राहिल्या. त्यांनी ना विरोध केला ना खुलासा. त्यामुळे लोकांमध्ये असा नरेटिव्ह तयार झालाय की पक्षातील मोठे निर्णय इतर नेते घेत आहेत. पण दुसरीकडे पाहिलं तर सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं, पक्षाचं नेतृत्व घेतलं आणि कुटुंबातील लोकांना महत्त्वाच्या जागेवर आणलं. म्हणजेच त्या शांत जरी असल्या तरी राजकीय चाल मात्र अतिशय अचूक खेळतायत. त्यामुळे असा प्रश्न तयार होत आहे की खरोखरच त्या कुणाच्या नियंत्रणात आहे का, की सगळ्यांना शांत ठेवून स्वतःचं राजकीय समीकरण स्वतः तयार करत आहे. मित्रांनो, सुनेत्रा पवारांचं नाव ज्या वेळेस समोर येतं त्यावेळेस आता एक गोष्ट म्हणावं लागते, शांत आणि संयमी नेत्या म्हणजे सुनेत्रा वहिनी. अगदी अजितदादा पवारांसारखं अगदी खटक्यावर बोट आणि कार्यक्रम झाला अशा पद्धतीत त्या काम करणार, अशी चर्चा देखील आता महाराष्ट्रामध्ये होत आहे. रोहित पवारांनी वारंवार अजित पवारांच्या अपघातावर प्रश्न उपस्थित केला आणि त्याचा थेट दबाव सुनेत्रा पवारांवर टाकला. भर अधिवेशनात त्यांनी विचारलं, काकी तुम्ही मला का बोलवलं नाही. इतकंच नाही तर FIRचा मुद्दाही त्यांनी उचलला. पण या सगळ्यांवर सुनेत्रा पवार शांत राहिल्या. मात्र जेव्हा त्यांना सगळ्या गोष्टी विचारल्या गेल्या, विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मोठं विधान केलं. त्यांनी मान्य केलं की अजित पवारांच्या अपघाताबद्दल लोकांच्या मनात शंका आहे आणि त्या स्वतः या विषयाचा पाठपुरावा करत आहे. मात्र सगळ्या गोष्टी घडून जरी गेल्या असल्या तरी महाराष्ट्र मात्र आजही शांत नाही. सुनेत्रा पवार ज्या पद्धतीत हालचाली करत आहे तशाच पद्धतीत सगळ्या गोष्टींची हालचाली होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आला. कारण इतके दिवस शांत असलेल्या सुनेत्रा पवार अचानक आता लोकांच्या भावना समजून घ्यायला लागल्या आणि त्यांनी सातत्यानं संदेश दिला. म्हणजेच त्या योग्य वेळ येईपर्यंत थांबल्या होत्या का आणि आता त्या स्वतःचं वेगळं राजकारण उभा करतायत का, हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनलाय. मित्रांनो, बाकी तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये लिहा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.